So hello guys, welcome to my new YouTube channel. So guys, ये मेरा फर्स्ट व्लॉग है और वैसे तो मुझे ये मोटो व्लॉग का कोई मतलब एक्सपीरियंस भी नहीं है और कुछ आइडिया भी नहीं था मैं कि ये मोटो व्लॉग करूँगा, शूट करूँगा। और बहुत दिनों से सोच रहा था कि यूट्यूब पे चैनल बनाऊँगा, वीडियो कर वीडियो बनाऊँगा, क्योंकि कैसे है ना, मेरे पास अभी स्पोर्ट बाइक है MT-15। आपको तो मालूम रहेगा भाई, गाड़ी देख के पता चल गया होगा मीटर से। MT-15 है। तो बहुत दिनों से मतलब एक 2 साल हो गए देखो। 2 साल के बाद मैं अब भी वीडियो बना रहा हूँ। क्यों क्या मतलब, एक मेरा दोस्त है, उससे इंस्पायर होके ही मैं वीडियो बना रहा हूँ। तो देखते हैं अभी क्या होता है क्या नहीं। आप जितना हो सके प्यार दो, लाइक कमेंट शेयर सब्सक्राइब जरूर करना चैनल को। और भाई मैं ये वीडियो है ना, अपने फोन फोन से निकाल रहा हूँ, ठीक है, iPhone 15 से। मतलब मेरे पास अभी कैमरा नहीं है, ठीक है, अपन जल्दी कैमरा भी लेंगे, कैमरे से शूट करेंगे। अभी जा रहे हैं अपन हाईवे पे। हाईवे पे जाके थोड़ा सा वहाँ पे खुला खुला रोड मिलेगा, यहाँ पे ट्रैफिक है। ये दायरी गाँव, वैसे मैं पुणे दायरी गाँव में रहता हूँ, ठीक है। थोड़ा सा गिल्टी फील हो रहा है भाई, सब सब मुझे ही देख रहे हैं, अजीब लग रहा है थोड़ा सा। फर्स्ट टाइम वीडियो बना रहा हूँ तो अजीब ही लगेगा ना। ठीक है, आदत हो जाएगी इसके भी, अपन को ऐसा कुछ नहीं है। सिर्फ अपन को कंटिन्यू करना है ऐसे। मतलब किसी का भी सुन के कोई बोलेगा बाबा ये क्या कर रहे हैं, कैमरा लेके क्या कर रहे हैं क्या नहीं। वैसे तो मैं इंस्टाग्राम पे रील बनाता था पहले भी। हमारा एक चैनल है, चैनल मतलब मेरा खुद का अकाउंट है, आप उस पर एक बार चेक करो। वहाँ पे अपना डायरी पैटर्न बोल के एक अपन ने शूट किया है, कुछ रील्स भी डाले हैं मैंने। रील्स भी अच्छे खासे गए मेरे। एक 2 वीडियो मेरे गए देखो, वो मिलियन में गए वीडियो। यूट्यूब का कोई एक्सपीरियंस नहीं है, पर अभी चालू किया है तो कंटिन्यू इस पे भी कंटिन्यू करना है अपन को। और भाई आदत नहीं है, थकान हो रहा है बात करने में, सांस फूल रही है पूरी। अरे बाप रे। सो फाइनली गाइस आ गए हाईवे पे। बहुत ट्रैफिक था, कोई बात नहीं, थोड़ा ठीक से बैठ जाते हैं। मला वाटतंय मी मराठीत बनवावं व्लॉग, कारण मला जरा खरंच अनकम्फर्टेबल वाटतंय हिंदीमध्ये, मला बोलताच येत नाही खरं तर। अनकम्फर्टेबल तर जाऊ दे, मला हिंदीच बोलता येत नाहीये, मग जाऊ दे आपण मराठीमध्ये बनवू, एवढं काय. बाकी राईड एन्जॉय करा. हायवेला पण ट्रॅफिक आहे भाऊ. भाई पावसाळा चालू नाही झाला, नाहीतर इथला व्ह्यू एवढा भारी दिसतो ना, एक नंबर नजारा दिसतोय डोंगरांचा, खतरनाक. तर संध्याकाळची वेळ आहे, ट्रॅफिक भरपूर असणार आहे. आलो आपण पहिला व्हिडिओ काढायचा म्हटल्यावर चला आता काय, काहीतरी कंटेंट पाहिजेच ना आपल्याकडे पहिल्या व्हिडिओसाठी. एक छोटासा व्लॉग बनवून टाकू आपण पण, एवढा काय येतं. इन्स्टा आपल्या व्हॉट्सअप पब्लिक काय ते, सॉरी 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 सॉरी, सॉरी सॉरी सॉरी. युट्यूब युट्यूब पब्लिक साठी आपलं काही करू शकतो आपण, सबस्क्रायबर साठी. आता असं पण डेली ब्लॉग बनवायचे, ते काय ना काहीतरी कंटेंट हवा आहे आपल्याला. कंटेंट शोधून काढावं लागणार आहे मग आपल्याला, मोठो ब्लॉगचा एखादा एखादा. हम्म. काय विषय माहितीये का पब्लिक,
माझा एकतर मोबाईल आहे आणि त्यात आयफोन, आणि आयफोन वापरणाऱ्यांना माहिती आहे चार्जिंग टिकत नाही मोबाईलला, बरोबर. मग आता मला विचार करून व्हिडिओ काढावा लागणार आहे, थोडे 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 शॉर्ट आहे ना, हे करावंच लागणार आहे. एकदम डायरेक्ट तर मोठा ब्लॉग घेऊ शकत नाही आपण असं. कसं दिसतोय नजारा भाई आत्ताच. पाऊस पडला होता किती भारी दिसन. अरे काय घेऊन चाललाय टू व्हीलर वर? खाट. भाई खाट घेऊन चाललाय भाई. पुढे टनल आहे आपला. वरती भाई एक एक पॉइंट आहे, आपण पण जाऊ तिथं कधीतरी. भरपूर पब्लिक जाते तिकडं. आपण पण एकदा जाऊ, तुम्हाला दिसत असेल एकदा, चेक करा तिकडं. हिडन स्पॉट आहे, हिडन स्पॉट. हे आला आपलं टनल, कात्रज टनल. नवीन कात्रज बोगदा. इंडियन लाईट चालू झाली, चेक करायची मला. आज जायचं होतं मला, पण ऑफिसचं थोडं काय काम होतं माझं, त्याच्यामुळे राहून गेलं. तर उद्या संडे, उद्या जाऊ आपण सर्व्हिस सेंटरला एकदा आणि चेक करू आपलं काय काम आहे का, इंजिन लाईट का चालू झाली आहे. तसं तर काही प्रॉब्लेम नाहीये, मला सर्व्हिसिंग पण करायची आहे. सर्व्हिसिंग मुळे शक्यता आली असेल, पण मला माहितीये पाऊस जसा पडला तशी लाईट लागली ते. आपल्याला पूर्ण टन घ्यायचा मित्रांनो. आता रिटर्न जाऊ आपण ताहिरेकडे. टन आहे का नाही कुठे? अरे वा, पुढे. अरे, हाय हाय हाय, नॉर्मल टर्न आहे. अरे चला, घासणार तर नाही गाडी आपली. हा उतरली. पुढनं यू टर्न आहे आपल्याला आता. यू टर्न मारल्या मारल्या टर्न आहे आपल्यासाठी पुढं. चला हायवेला लागलो. हे साईड आहे व्यवस्थित मध्ये, या साईडला काय एवढं हे नाही, रस्ते चांगलेत, खड्डे वगैरे नाही ते या साईडला. हो. त्याचा रोड आहे, इथनं शॉर्टकटने जाऊ आपण. तसे आमच्या इतर भरपूर रजिस्टर आहेत, जिथं बघाल तिथं रजिस्टर बघायला भेटतात. तसं तर मी पण रील स्टार बनायचे स्वप्न बघत होतो, पण कसं आहे, मित्र मित्र होते सोबत व्हिडिओ बनवताना नवीन नवीन. आम्ही भरपूर व्हिडिओ पाहिला आमच्या, मस्त म्हणजे एकदम आम्ही डायरी पॅटर्न बनवला, रील्स बनवल्या चांगलं चांगलं. व्हिडिओ पळत पण होत्या, पण मित्र जिकडे तिकडे झाले, काम आपल्या आपल्या कामात व्यस्त झाले की मग कुठले व्हिडिओ बनवतो आणि कुठं टाइम भेटतोय व्हिडिओ बनवायला आम्हाला. तसं तर आत्ता जरी आत्ता पण म्हणलं ना तर आहेत मोजकी पोरं का होईना येतात, पण जे मेन मेन मुद्दा काय आहे की ऍक्टिंग जमली पाहिजे व्हिडिओ बनवताना, कोणाला कोणाला तरी लिपसिंग वगैरे, म्हणजे काय बोलायचं काय ना, त्याला पूर्णपणे डायलॉग जरी जमला ना तरी वास आहे. पण आता सध्याला पोरं अशी आहेत, त्यांना डायलॉग बी जमत नाही आणि लाजून लाजून बेजार होतात, मरणाचे लाजतात. आणि पूर्ण असं एकदम तर मी माझा धरा ना, मी नवीन व्हिडिओ बनवतो आता नवीन नवीन. मला पण जरा हे होते, बघते ते माझ्याकडे तोंडाकडे सगळेजण.
थोडं लाजल्यासारखं होतं. हे GSP कॉलेजचं रोड आहे. तर इथनं श्री कंट्रोल रोड, हा श्री कंट्रोल रोड, तिथनं पुढे धायरी. ट्रॅफिक भाव, सगळीकडे ट्रॅफिक आहे आत्ता. नाही नाही, मोठ्या गाड्या घेऊन बारक्या बोळांमध्ये घुसायचंच नाही ना, जिथं गाडी वळत नाही तिथं तर. तळबुवा चौक, तळबुवा चौक, हे झिल कॉलेज रोड आहे, हा झिल कॉलेज. इथं पुढे झिल कॉलेज. हो, आय होप पहिला व्हिडिओ लय मोठा नाही झाला पाहिजे, नॉर्मलच झाला पाहिजे, छोटा. भरपूर मोठा व्हिडिओ पण काय करतात पब्लिक, काय करते स्किप करून बघते. मग त्यात काय फायदा नाही ना स्किप करून, त्यात वॉच टाइम कमीच असणार आहे. ठीक आहे, कसं का असं ना, बघितली त्याला महत्व आहे व्हिडिओला, स्किप जरी केली तरी व्हिडिओ पूर्ण बघितले पाहिजे. आणि आपल्या धैर्यातल्या आणि पुण्यातल्या पब्लिकने तर बघितलेच पाहिजे. आता मी मराठीत बनवतो म्हणलं तर त्यांनी नक्कीच बघितले पाहिजे, बाबा कोणतरी आपलं बनवतं व्हिडिओ मराठीमध्ये. नाहीतर जिथं जाईल तिथं मोठं ब्लॉगर हिंदीमध्ये व्हिडिओ सगळ्यांचे तुम्ही बघू शकता कधी पण. जो जो तो मोठा ब्लॉगर हिंदीमध्ये, एखादा एक तुम्हाला मराठीमध्ये भेटून जाईल. नाहीतर मग नाही. मला तर, मी आतापर्यंत जेवढे पण मोठे ब्लॉगचे व्हिडिओ बघितले सगळे हिंदीच बोलतात ते. पुण्यातले जरी असले तरी मोजके पुण्यातले मराठी ब्लॉग बनवतात. मग आता तुम्हाला मराठीमध्ये आवडेल बघा. मामू लोक थांबले तिथं. मामा आहे का मामी? मामी. सॉरी, असं चिडवलं नाही पाहिजे कोणाला. काय करणार आता, येतं तोंडातनं. ते आपल्याला एकतर धरतात कधी बी बिना हेल्मेटचं दिसल्यावर, फाईन टाक, हे कर ते कर. ओ, केवढा मोठा स्पीड ब्रेकर बांधलाय. हो, कचरा करून ठेवला इथं पण भरपूर. हो, खूप दिवसात गाडी पळवतोय मी तसा. एवढे पण नाही पळवते, नॉर्मल आहे. काहीतरी कारण आहे मी गाडी हळू पळवतोय. ठीक आहे, ते पण एक सरप्राईज आहे माझ्यासाठी म्हणजे. आणि सरप्राईज असं असलं मोठं आहे ते तुम्हाला पण आवडेल. आता एवढा एक महिना जाऊ द्या, जून जुलै ऑगस्ट मध्ये तुम्हाला एक एक व्यक्ती आहे तिला भेटवणार आहे, खास व्यक्तीला. आता मी ते सांगणार नाही आताच शक्यतो. ही चव्हाण शाळा आहे मित्रांनो. इथनं कोण या शाळेतले कॉलेजले कोण व्हिडिओ बघत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. डायरीमधून कोण बघत असेल तर. रस भाई, आलो घराजवळ आपण. व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक कमेंट शेअर नक्की करा, नक्की. ब्लॉग इथंच थांबवतो. पुढच्या ब्लॉगसाठी कमेंट करा. कशी आहे गँग? कॉम्पिटिशन कसं आहे? कॉम्पिटिशन चालू आहे मोबाईलच्या आवाजाचं. ते काय क्लिअर तुम्हाला? कोणता आवाज येतोय सांगा पब्लिक.